घरी कोणी जेवायला नाहीये, तर म्हटलं चला आपल्या आवडीची भाजी करूयात. कारण घरात ही भाजी कोणीच खात नाही, पण मला खूप आवडते. पण त्याच्या अगोदर Flipkartवरून मी एक शॉर्ट कुर्ती मागवली होती आणि तीच आज आली होती. कारण गेल्या खूप दिवसापासून मला एक रेड कलरमध्ये ड्रेस किंवा कुर्ती हवी होती. तर ही शॉर्ट कुर्ती आलीच होती आणि या कुर्तीचं सगळ्यात जास्त जर मला काही आवडलं असेल ना, तर ती म्हणजे ही स्लीव्हची डिझाइन आणि त्याचबरोबर असणारा हा स्क्वेअरचा नेकलाईन. पाठीमागं फिटिंगसाठी देखील नॅड आहेत बरं का. कॉटनचं सूत आहे, अगदी छान अफोर्डेबल आहे, तितकीच कम्फर्टेबल देखील. आणि सगळ्या घरात सगळ्यांना कोणालाच ही भाजी आवडत नाही, पण मला खूप जास्त आवडते ती म्हणजे बटाट्याची भाजी. त्यामुळे म्हटलं आज घरी कोणी जेवायला नाही, आपण एकटेच आहोत, तर चला स्वतःसाठी बटाट्याची भाजी करून घेऊयात. आता आमच्या इकडं ना एक वेळ भाजीमध्ये कांदा टोमॅटोची प्युरी पेस्ट नाही टाकली तरी चालेल, पण खोबऱ्या लसणाचं वाटण आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट लागतो. आणि जेव्हा कधी मी ही बटाट्याची भाजी बनवते ना, या बटाट्याची सालं कधीच काढत नाही, कारण अशी देखील ही भाजी खरंच खूप भारी लागते. कढईत थोडंसं तेल टाकलं आणि मग म्हटलं चला एखादा टोमॅटो देखील टाकून घेऊया. कढईत थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं मोहरी खोबरे लसणाचं वाटण टाकायचं, बटाटे टाकायचे, थोडीशी हळद टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं आणि मग सगळ्यात शेवटी टाकायचं त्याच्यामध्ये लाल तिखट. आता हे तिखट असलं ना आपल्याला इतर कुठल्याही मसाल्याची गरजच भासत नाही. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा आणि आणखी दुसरी आवडीची गोष्ट म्हणजे शेंगदाण्याचा कूट. याशिवाय आमच्या इकडची भाजी बनवूच शकत नाही. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त अशी भाजी बनवून घेतली होती. आता आजचं जेवण तर रेडी झालं होतं. जेवणामध्ये मस्त अशी बटाट्याची भाजी, सकाळची बेसनाची पोळी, चपाती असं खायचं होतं. आता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर Instaला फॉलो करा, YouTubeला सबस्क्राईब